नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube व्हिडिओसाठी आपल्याला जे वेगवेगळे स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर, एडिटिंग सॉफ्टवेअर जे लागणार आहेत ते आपल्याला आपण काही रॅन्डम वेबसाईटवर जाणार आहेत, डाउनलोड करणार आहेत, त्याला इन्स्टॉल करणार आहेत. जर आपल्याला युजफुल वाटलं तर त्याला कंटिन्यू करणार आहे, अदरवाईज त्याला अनइन्स्टॉल करून टाकणार आहे. तर अनइन्स्टॉल कसं करायचं त्याचं पण व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे. मी इथं लिंक देऊन टाकेल त्याची, त्याला पण तुम्ही जाऊन बघू शकता. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे डाउनलोड केलेलं आपल्याकडे एक बंडल आहे, तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये म्हणून तुम्ही मला इनपुट करा, मी तुम्हाला त्याची गुगल ड्राईव्हची लिंक सुद्धा. तर हे बघण्यासाठी आपल्याला लॅपटॉप मध्ये जावं लागेल. लॅपटॉप मध्ये जाऊन आपण चेक करूया, डाउनलोड करूया कशा पद्धतीने आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपलं स्क्रीन रेकॉर्डर सॉफ्टवेअर आपण इथं डाउनलोड करून घेऊया. ऑलरेडी माझ्याकडे सेटअप त्याचं डाउनलोड केलेलं होतं, तर बघू शकता आपण. तरी आपण तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा डाउनलोड करतोय. त्याच्यानंतर स्क्रीन रेकॉर्डर सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करतोय परत एकदा. बघू शकता डाउनलोड होत आहे. डाउनलोड होईपर्यंत आपण काय करूया, तोपर्यंत त्याला इन्स्टॉल कसं करायचं ते बघूया. आपल्याकडे एक ऑलरेडी सॉफ्टवेअरचं एक फोल्डर आहे, ते आपण जे इसेन्शियल्स ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग आहे, जे काही इसेन्शियल आहेत ते आपण ठेवलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण व्हिडिओ एडिटर आपण इन्स्टॉल करून बघूया. कुठलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल आणि अनइन्स्टॉल कसं करायचं आहे मित्रांनो, ते ऑलरेडी आपण दुसरा एक व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओवर बघून तुम्ही करू शकता. आपण या एका व्हिडिओमध्ये जर ते आपण गोष्टी इन्क्लूड केल्या तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड एकदा इन्स्टॉल करून घेतो आणि इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. तेवढाच तुमचा वेळ वाचेल. इथं नेक्स्ट 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 करायचं आहे आणि इन्स्टॉलेशन कम्प्लीट होऊन जाईल. आणि त्या इन्स्टॉलेशन सोबत त्याच्यासाठी जे रिलेटेड लायब्ररीज असतात ते सुद्धा त्यासोबत डाउनलोड होईल, या पॅकेजमध्ये इन्क्लूड असते. तर मी इन्स्टॉल करून तुम्हाला त्याचं इंटरफेस दाखवतो. पहिल्यांदा इथं आहे ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्ट नसेल तरी करावं लागणार आहे, कारण ते समोरच जाणार नाही. नेक्स्ट 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 करत राहायचं, तर इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यावर आपण बॅक येऊ. तर इन्स्टॉल झालं मित्रांनो, याच्या पद्धतीचं इंटरफेस तुम्ही बघू शकता. इन्स्टॉल झाल्यावर इथे त्या वेबसाईटवर आपल्याला रिडायरेक्ट करते. असं वेबसाईटवर गेलं की मग याला क्लोज करून टाकायचं. एकदा डाउनलोड केल्यावर आपण वेबसाईटवर कशाला जायचं त्याची. इथं सगळं मिनिमाइज करायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला इनिशियलाइज होताना दिसू शकते. हे आपल्या लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या कॉन्फिगरेशननुसार याला ओपन क्लोज व्हायला कदाचित वेळ लागू शकतो. जर रॅम कमी असेल, ग्राफिक्स वगैरे नसेल तर याला उशीर पण लागू शकतो ओपन व्हायला. अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्ही इथं बघू शकता. हे तुम्हाला इंटरफेस दिसत असेल. इथं ब्लँक प्रोजेक्ट, क्लिअर शॉर्ट, स्लाइड शो, इम्पोर्ट कंटेंट, व्हिडिओ कॅप्चर, स्क्रीन कॅप्चर असं इथं दिसू शकते. की कशा पद्धतीने या VSDC व्हिडिओ रेकॉर्डरकडनं कशा पद्धतीने आपल्याला करायचं, मला तर त्याची काही आयडिया नाही. तुम्हाला आयडिया असेल तर करू सांगा. आता आपण आज काही दिवस थोडा थोडा वेळाच्यावर आपण काय अभ्यास करूया, कसं एडिट करायचं आहे ते बघूया आणि मग नंतर त्याच्यावर एडिट करायचं शिकूया. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, स्क्रीन रेकॉर्डर ऑलरेडी एक डाउनलोड केलेला आहे, त्याला इन्स्टॉल करून बघूया. तर याला मी क्लोज करतो. तेच फोल्डर ओपन करायचं आहे, स्क्रीन रेकॉर्डर. याला सेम डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे.
येस करायचं आहे, ओके करायचं आहे, नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे. इन्स्टॉल होऊन जाईल. मी फास्ट फॉरवर्ड केलंय आणि तुम्हाला दाखवतो ओपन होत आहे. आपला असं रेकॉर्डर ओपन झाले. त्याची सेटिंग आहे, सेटिंग मध्ये जाऊ शकता. वेगवेगळे सेटिंग, कलर, ड्रॉइंग वगैरे करायचं असेल, ड्रॉइंग म्हणजे इथं अशा पद्धतीची आपण सिलेक्ट करू शकता एखादा ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टला सपोज हे ऑब्जेक्ट आहे, आपल्याला सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने. हे बघा, रेक्टँगल वगैरे असं देऊ शकता आपण, याला सिलेक्ट करू शकता. सपोज मला एक दाखवायची ही फाईल आहे, याला आपण सिलेक्ट करू शकता, क्लिअर पण करू शकता सगळे. त्यानंतर सपोज मला दाखवायचं आहे की या फाईलला हायलाइट करायचं आहे, असं दाखवू शकता. याला पॉज करूया, आपण स्टॉप करूया आणि याला क्लोज करूया. तर अशा पद्धतीने हे पण आपण रेकॉर्डिंगचं सुद्धा दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.